श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे। सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवलाय। घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचं वाटप, मतदारांशी थेट संवाद आणि महत्त्वपूर्ण बैठका सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जोरदार प्रचार सुरू आहे। उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। घरोघरी जाऊन शिवसेनेला मतदान करा, धनुष्यबाणाला मतदान करा असं आवाहन करण्यात येतंय। प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी मतदार राजांनी उमेदवारांना अडवून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। खिच के तान, धनुष्यबाण अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। काही ठिकाणी नागरिकांनी पेढे भरून साखर गोड तोंड करत उमेदवारांचा उत्साह वाढवला। दरम्यान हज यात्रेसाठी निघालेले फारुखभाई पठाण यांची भेट शिवसेना धनुष्यबाण पॅनलच्या वतीने घेण्यात आली। त्यावेळी उमेदवार धीरज अशोक शेळके यांच्यासह 4 उमेदवारांनी फारुख पठाण यांना शुभेच्छा दिल्या। तर फारुखभाई पठाण यांनीही शिवसेना धनुष्यबाणाचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला। केलेला लालबागचा राजा आणि दक्षिणेश्वर साईनाथ मंदिर इथून जो प्रवास होता कालचा जो प्रवास होता तो आज दक्षिणेश्वर हनुमान मंदिर आज इथून आम्ही सुरुवात करत आहोत। या 3 दिवसाच्या आमच्या प्रवासामध्ये 830 गाळेधारकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला शिवसेनेमध्ये असलेल्या विचारांमुळे प्रेरित असलेल्या लोकांनी आम्हाला दाखवला आणि त्यामुळे आम्ही भारावून गेलो। आम्हाला नक्कीच वाटते की 8000 मधून आम्हाला भरघोस अशी मतं मिळतील आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये 8000 हा एरिया हा शिवसेनेचा सर्वात मतं देणारा असा एरिया ठरेल अशी आम्हाला आशा आहे। तसेच आता इथून जशी सुरुवात केली आहे अतिशय आता तुम्ही बघत असाल अतिशय लोक प्रचंड उत्स्फूर्तीने बाहेर निघत आहेत, स्वतःहून औक्षण करत आहेत आणि अशोक काका गवळी असतील आणि जुना 1992चा बालेकिल्ला जो असेल शिवसेनेचा तो नक्कीच आम्हाला सातपूर कॉलनीच्या आमच्या सर्कल पर्यंत शिवसेनेचा नवीन असलेला जो मतदार आणि जुना असलेला जो मतदार आम्हाला भरघोस मताने निवडून देईल आणि आमच्या सातपूर कॉलनीतून हा स्थानिक असलेले आम्ही सर्व उमेदवार हे नक्कीच शिवसेनेतून आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक निवडून देतील अशी आशा बाळगतो आणि तुम्ही 15 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सकाळी 7 ते 12 लवकर मतदानाला निघावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हाजले जात असलेले आमचे मार्गदर्शक श्री फारुखभाई पठाण आता आम्ही नक्की आता एक अर्धा तासापूर्वी सर्व पॅनलवाल्यांनी त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांचं आशीर्वाद घेतले। त्यांनी सुद्धा उमरगाला जाताना आम्हाला आशीर्वाद दिले की मी नक्कीच तुम्हाला या आशीर्वाद रूपी मतांच्या रूपाने तुम्हाला जाणवेल आणि प्रभाग क्रमांक 11 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच यशदायी ठरेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। मी नक्कीच याच्यामध्ये आमच्या सर्व पॅनलचे आशीर्वाद समजतो की अतिशय अशा फारुखभाई पठाण सारख्या आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला एक शुभ आशीर्वाद दिले। हे नक्कीच पॅनलचा विजयाचे प्रतीक आहेत। येणारा सुवर्णकाळ हा नक्कीच प्रभाग क्रमांक 11ला शिवसेनेला यशदायी आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी ना जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी 3-4 दिवस झाले आम्ही फक्त कॉलनीमध्ये फिरतोय, पण कॉलनीमध्ये असा मस्त प्रतिसाद आहे की सगळी जनता एकही घर असं नाही की ते आम्हाला औक्षण केल्याशिवाय आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही। आणि याच आशीर्वाद रूपाने मी सगळ्यांना सांगेल प्रभागातल्या आपण सगळ्यांनी आम्ही कोणापर्यंत पोहोचलो असो किंवा नाही पोहोचलो पण एकच विनंती करेल की आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना ही आपल्याला एक प्रचंड मताने आणि स्वाभिमानाने आपला भगवा फडकवायचा आहे। त्यामुळे आपल्या प्रभागात भगवा आणि भगवामय झालं पाहिजे यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की आम्ही चौघांना आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांना विनंती करेल का आम्हाला प्रचंड मताने विजय करा, विजय करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना जय महाराष्ट्र। आज सातपूर कॉलनीमध्ये आमचा 3रा दिवस आहे। हा 3रा दिवस लागतो का आहे तर जेव्हा आम्ही घरोघर लोकांच्या दारोदार आम्ही पोहोचत आहे, पण सातपूर कॉलनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्या कारणाने सर्व शिवसैनिक एकदम आनंदी झाले। सर्व शिवसैनिक आम्हाला घराघरात नेऊन आमचं ओवाळून वगैरे आमचं जंगी स्वागत करत आहे। आज खरोखर शिवसेनेची ताकद कळली
का शिवसेनेचा सदस्य असेल, शिवसेनेचा पदाधिकारी असेल, तो आज सातपूर कॉलनीमध्ये सगळा जागृत झालेला आहे. येत्या काळात आम्हाला वाटतं का आमच्या चारही उमेदवारापुढं कुठला उमेदवार टिकणार नाही का, तर ही शिवसेनेची ताकद आज निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळं आम्हाला आज तिसरा दिवस कॉलनीमध्येच घरोघरात जाऊन नुसतं हात जोडून आता तर लोकांच्या घरात आम्हाला बोलून जो आदर मान सन्मान भेटतोय, त्यासाठी मी सर्व कॉलनीतील शिवसैनिकाचे व सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. अशीच साथ येत्या 15 तारखेला सर्व चारही उमेदवारांना चारही धनुष्याचे बटन दाबून चारही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावा अशी अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. आपण आज यात्रेसाठी निघाला. आज रात्रीच्या फ्लाईटने आम्ही हजचा म्हणता येणार नाही याला, पण हजच्या ठिकाणी उमरा म्हणता याला आम्ही त्या उमऱ्याच्या तीर्थयात्रेला आम्ही चाललोय. मी आहे, माझी मिसेस आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे आणि माझा नातू आहे 2.5 वर्षाचा. तर आम्ही ह्या इलेक्शनला आम्ही इथे जरी नसलो तर आमचे जेवढे मित्र आहेत, धीरज शेळके असतील, अजून जे कोणी असतील, प्रत्येकाला आम्ही शुभेच्छा देतो का आम्ही परत आल्यावर आम्हाला न्यूज, गोड न्यूज आणि चांगली बातमी नक्की मिळेल. आणि सर्व आमचे जेवढे चाहते उभे आहेत ते चारही उमेदवारांना आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्याकरता प्रार्थना करा का आमचा प्रवास योग्य आणि चांगल्या रीतीने पार पडो. रामदास मांडवे प्रभाग क्रमांक 11 ब मधून उमेदवारी करणार आहे. तरी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहे. लाडक्या भावासाठी ते भरपूर साथ देतील असा मला म्हणजे अंदाज आहे. आणि ते भरपूर आमचं म्हणजे ठिकठिकाणी आम्ही जर आमचे रॅली निघते तिथं आमचं ऑप्शन करतात, आम्हाला फुलांचा वर्षाव करतात. त्यामुळे आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्हाला आमचा नक्की विजय होईल आणि आम्ही प्रचंड मताने विजय होऊ अशी आहे. आणि लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांना साथ देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश गांगुर्डे, संगीता मांडवे, सीमा गोकुळ निगळ आणि धीरज अशोक शेळके यांनी सातपूर कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करत नागरिकांचा आशीर्वाद घेतला. प्रचारासाठी मोठ्या संख्येनं मतदार राज्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सहभागी झाले होते. येत्या 15 तारखेला धनुष्यबाणाला मतदान करून विकासाला साथ देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.